आज दुकानात ना असे एक कापड घेऊन गेलो ज्याचा उपयोग मला पण माहित नाही. तर नमस्कार मंडळी. कामावर जायचं असलं की घरात 9ला बाहेर पडायला लागते, तेव्हा कुठे 10:30 वाजेपर्यंत कामावर पोहोचतोय. आता गाडी कुठे न थांबवता डायरेक्ट आलो सुशांतांच्या दुकानावर आलो. सुशांता कुठे तर बाहेर गेलतोय, त्यांची वाट बघत बसलेलो होतो. तेवढ्यात सुशांता आलेत आणि हे कापड आम्हाला आज साईटवर न्यायचं होतं बघा. याचा उपयोग तुम्हाला पुढे दिसूनच येईल. डायरेक्ट साईटवर आलो आणि कपडे बदलून घेतले. मागच्या व्हिडिओमध्ये या आपण क्रॅक्स मोजवलेल्या होत्या. आज त्याच्यावर आम्हाला डॅम्प्रूफ मारायचा होता. मग विजय आणि मी इथं डॅम्प्रूफ मारायला थांबलो आणि अमितला वरच्या टेरेसला लावून दिलं, कारण वरच्या टेरेसवर चढलेला माल काढायचा होता. आणि आम्ही पण कामाला सुरुवात केली. या कापडाला म्हणतात मेश. हे कापड आम्हाला जिथं क्रॅक्स भरल्यात त्याच्यावरती लावायचं होतं. जेवढी क्रॅक आहे त्याच्या आपण कापड कट करून घ्यायचं आणि त्याच्यावरती डॅम्प्रूफ मारायचा होता. याचा उपयोग म्हणला तर हे तुमच्या टेरेसचं वॉटरप्रूफिंगचं काम करतंय. उन्हाचा तडाखा लयच वाढलेला, त्यामुळे अमितला काहीतरी गार घेऊन यायला सांगितलं आणि स्टिंग घेऊन आला. मग स्टिंगचा बुक्का पाडून परत कामाला सुरू केलं. अमितनं वरच्या टेरेसचा दुपारपर्यंत एवढा माल काढलेला आणि आम्ही पण इकडे मेश लावून तयार केलेली. आता टेरेसला मेश लावून तयार झाल्यावर त्याला सिंगल कोट तर द्यायलाच पाहिजे, म्हणून मी डॅम्प्रूफचा सिंगल कोट मारत होतो. आणि विजयदा आणि अमित वरच्या टेरेसला ज्या क्रॅक्स पडलेल्या होत्या त्याच्यामध्ये क्रॅक पेस्ट भरत होती. आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एवढे सगळं आम्ही संपवून टाकले. मग कामावरून सुट्टी केली आणि निघालो घरी. तर चला आजचा ब्लॉग इथंच थांबूया. भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये 100%.